सद्यस्थितीमध्ये गावागावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामं सुरू आहेत, परंतु बऱ्याचशा ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या होणाऱ्या भ्रष्टाचाराचे मूळ कारण म्हणजे काही ठिकाणी सदस्य तर काही ठिकाणी सत्ताधारी सरपंच याचेच नातेवाईक ठेकेदार बनलेले आहेत। असाच काहीसा प्रकार पाचोरा शहरातील गाळण येथून जवळच असलेल्या विष्णुनगर या बंजारा बांधवांच्या वस्तीत सुरू आहे। या गावाच्या सरपंच कविता राठोड आहेत, परंतु त्या फक्त आणि फक्त नामधारी असून त्यांचं काम त्यांचे पती रमेश राठोड पाहत असून त्यांनी मनमानी कारभार सुरू केलाय। याचं जिवंत उदाहरण म्हणजे विष्णुनगर ग्रामपंचायतच्या माध्यमातून 95/5 अंतर्गत 10 लाख रुपये निधीतून विष्णुनगर गावात अंतर्गत रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, परंतु हे काम करताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रोजगार हमीचे काम असल्यावरही हे काम मजूर न लावता यंत्राद्वारे करण्यात येत असून काँक्रिटीकरण करताना 9 mm व 6 mm खडी वापरण्याऐवजी मोठमोठे दगड आणि कमी दर्जाचं कमी प्रमाणामध्ये सिमेंट वापरून काँक्रिटीकरण करण्यात येतंय। विशेष म्हणजे कामाची सुरुवात करण्याआधी कोणताही माहिती फलक लावण्यात आला नसल्यानं हे रस्त्याचे होणारं काम कोणत्या निधीतून आहे, या कामासाठी किती निधी मिळाला, या रस्त्याची लांबी रुंदी किती याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्यानं सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त करत या कामाची सखोल चौकशी करून दगड काढून खडी वापरून रस्त्याचं काँक्रिटीकरण करावं अशी मागणी केली असून दगड काढून खडी वापरून रस्ता तयार न केल्यास काही ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। माझं नाव जगन्नाथ चंद्रसिंग राठोड, राहणार विष्णुनगर, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आमच्या गावामध्ये जो कोणत्या निधीमध्ये काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे ते काय आम्हाला कल्पना नाही, कुठे बोर्ड लावलेला आहे त्याचंही कल्पना नाही। आणि बुवा जे निकृष्ट दर्जाचं काम हे इथं झालेलं आहे। काय निकृष्ट दर्जा? जिथं म्हणजे जिथं खडी लागत होती तिथं खडीने तिथं दगड दिले, आणि दगड दिले ते दगड त्यांनी कोणत्या समजा कोणत्या खड्यांमधून आले त्याचा उल्लेख नाहीये। गिट्टीच्या जागी दगड वापरला? हा, गिट्टीच्या जागी दगड वापरलं का? 8 mm दगड, 8 mm ची गिट्टी लागत होती, त्यांनी त्या जागी दगड वापरले। किती मोठे 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 अंदाजे समजा 10-10 किलोचे केक धरा। सिमेंट? आता सिमेंट समजा एक डब्यामध्ये त्यांनी समजा दोन पाटी टाकत होते। हो, नंतर मी त्यांना बोललो की समजा आता हे जे कमी वापरलं असेल तुमचं म्हणणं? सिमेंट पण कमी वापरलं? सिमेंट पण कमी वापरलेलं आहे। सिमेंट कंपनीचं आहे का? हा, सिमेंटचं ते फोटो काढलेले आहे थैलीचं। कंपनीचं आहे का नाही एवढं? हा, चेतकचं आहे सिमेंट। शेतकचं आहे। बरं, ग्रामसेवकला बोलले तुम्ही? ग्रामसेवकला बोललो, काय म्हणा? ग्रामसेवक आजपर्यंत आलेले, ग्रामसेवकांनी पाहिले नाही। ग्रामसेवक आजपर्यंत रोड पाहिलेले नाही, त्यांनी बोर्ड कुठे काय ते पाहिलं नाही, कसं काम चालू आहे ते सुद्धा त्यांनी पाहिलं नाही। कोण आहे ग्रामसेवक? गोसावी आप्पा। नंतर सरपंचाला भेटले? नंतर सरपंचाला भेटलो, सरपंच म्हणतो काम होऊ दे, काम चांगलं चालू आहे, पण ज्याच्यात हे असं टाकताय तरी म्हणे हेच लागतं म्हणे। हे सगळे दगड वापरले जातात? सगळं दगड वापरले जातात। आता हे काम जर नाही चांगलं झालं तुम्ही काय करणार आहे? कोणतं हे काम जर नाही चांगलं झालं तर? नाही झालं तर समजा वरती कंप्लेंट करू। आता पेपरबाजी करू। म्हणजे काम चांगलं होईपर्यंत पैसे देऊ नये असं? पैसे काम जोपर्यंत चांगलं होते तोपर्यंत पेमेंट आता करू नये, तुम्ही उपोषणाला उपोषणाला बसू।